जालन्यात अवैध धंदे चालू देणार नाही आमदार अर्जुन खोतकर। किती लोक अंगावर आले तर आता अजिबात कोणाला घाबरणार नाही आमदार अर्जुन खोतकर। ते चांगलं आहे ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। जालन्यात अवैध धंदे वाढले असून IPS बटनच्या गोळ्या गुटखा जोरदार वाढलेला आहे। या प्रकरणात आमदार अर्जुन खोतकर यांनी IPS संदर्भात विधानसभेत प्रश्न मांडला असून IPS मुळे शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांची मुलं बर्बाद झाली आहेत। किती लोक अंगावर आले तर आता अजिबात कोणाला घाबरणार नाही। जालन्यात अवैध धंदे चालू देणार नाही, ते चांगलं आहे ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडल्यानं व्यापाऱ्यांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानले। 2 ते 5 हजार लोक नाराज होतील, 50 ते 60 हजार लोक खुश होतील, असं आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मी मगाशी घनश्याम शेठला बोललो होतो। घनश्याम शेठ मारवाडी समाजातल्या महिलांनी मला खूप फोन केले यावेळेस। त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही फार चांगला मुद्दा सभागृहात आणला, तुम्ही त्या मुद्द्याचा उल्लेख केला, IPLचा उल्लेख केला। आता IPLचा उल्लेख केला भास्करराव, ही गोष्ट खरी आहे की खूप लहान तरुण मुलं या IPLच्या खूप भास्करराव, एक शेतकरी तुम्ही असा मला फोन केला की भाऊ माझी 40 एकर शेती गेली मी IPL मध्ये, 40 एकर शेती IPL मध्ये गेले। कित्येक उद्योगी लोकांची मुलं या IPL मध्ये बर्बाद होऊ लागले आहेत। मला अनेकांनी व्हॉट्सअपवर टाकलं, अनेकांनी मला पर्सनल मेसेज दिला की साहेब हे बघा तुमच्यामुळं, तुम्ही जर हा प्रश्न अगोदर काढला असता तर आमचे हे पैसे वाचू शकले असते। पण ठीक आहे, पुढची बर्बाद होणारी पिढी आपण वाचवायचा प्रयत्न, त्यामुळे माझा शब्द तुम्हाला आहे, मी अजिबात कोणालाही घाबरणार नाही। जे चांगलं आहे ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। किती लोक अंगावर आले आता अजिबात घाबरणार नाही। आपण घेतलं हातामध्ये, पण अंगावर येतील लोक, काही लोक 1000 लोक अंगावर येतील, पण 10,000 लोक खुश होतील। IPL मधून 5-10 हजार लोक होतील, 2-5 हजार लोक नाराज, परंतु 10-20 हजार 5-50 हजार लोक खुश होतील। आम्हाला निश्चित आमची तयारी, आमची मानसिकता आहे नंबर 2च्या धंद्यावर निश्चितपणे नीट करायचं, ही मी मानसिकता या ठिकाणी ठरवून घेतलेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नंबर 2चे धंदे या शहरात इथून पुढच्या कालखंडामध्ये चालून देणार नाही, ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे। आणि तरुण त्यापासून दूर कसा राहील, मी बटनच्या गोळ्या आता बंद करून टाकतो। बटनच्या गोळ्या तुम्हाला सापडणार नाही, असतील कुठं तर मला गुप्त रिपोर्ट द्या। बटनच्या गोळ्या असतील, बाकी इतर गोष्टी असतील, या सर्व बाबी कंट्रोल करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने आता आमच्या याला सहकार्य करू लागलेले आहेत। त्यामुळं 1 वर्षाचा अवधी द्या, 1 वर्षाच्या अवधीमध्ये जालन्यामधला एक पण DP रोड असा आहे नाही की जो करायचं मी सोडणार नाही। संपूर्ण DP रोड सिमेंट कॉन्क्रीटचे करून टाकणार आहे। जालन्याचं पाणी 1 वर्षाने देणार। शेवटी शहरातल्या लोकांच्या मागण्या तरी काय असतात, वॉटर, गिटर, मीटर, याच्या पलीकडे काही मागण्या असतात। या 3-4 मागण्यावरती पूर्ण ताकदीनिशी काम करायला मी हातात घेतलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय दादा एकनाथराव शिंदे साहेबांपासून सर्वांची अत्यंत मोलाची साथ या ठिकाणी आपल्याला लागलेली आहे आणि ती साथ घेऊन आपण काम करू। भास्करराव, ही गोष्ट खरी आहे की पॅनलच्या माध्यमातून आपण ही ऊर्जा तुमच्या माध्यमातून मला मिळते, पण कधी कधी वर ढग आले की ती ऊर्जा मिळत नाही, मग पॅनलला ऊर्जा मिळत नाही। त्यामुळे ढग